तिखट लागलं. तर कशासाठी नाही म्हणतोय ते सांगतेच. त्याआधी दिवसाची सुरुवात छान देवपूजा करून झाली आणि आपण जसं एकमेकांना हळदी कुंकू करतो किंवा मग देवांना हळदी कुंकू लावतो तसं बघून याचं इकडे घरात आम्हाला हळदी कुंकू लावणं सुरू आहे. आणि ते कसं लावलंय बघा, दुसऱ्यांसोबत स्वतःलाही कसं लावलंय बघा. त्यानंतर आज जेवणामध्ये बटाट्याचे पराठे बनवले होते, जे यांना खूप जास्त आवडतात म्हणून आज बनवले. त्यानंतर आपला रोजचा वापर असणारा मसाले डब्बा रेग्युलरली क्लीन नाही केला तर त्याच्याकडे बघूही वाटत नाही, म्हणून मी तो आज क्लीन करून घेतला आणि सगळे मसाले त्यात भरून घेतले. त्यानंतर संध्याकाळी थोडे बाहेर जायचे होते म्हणून तयारी केली. तर आजूचं डोक्यावर केस तर नाहीत, पण आपल्याला बघून डोक्यावर कंगवा फिरवणं मात्र त्याचं सुरू असतो. गहू आणि बाजरी दोघं दळण्यासाठी घेऊन जायचे होते म्हणून आम्ही बाहेर गेलो. तिथे गेलो तर अर्धा तास लागेल असे म्हटले. तर तिथेच बाजूला नर्सरीमध्ये हे छान असे फुलांचे झाड किंवा रोपे मला दिसली. म्हणजे ती दिसली की मला घेण्याची इच्छा तर होते, पण नाही घेऊ शकत का ते कधीतरी सांगेल. मग दळण तिथे ठेवून आम्ही आलो पाणीपुरी खाण्यासाठी आणि आजूला पण पाहिजे होतं म्हणून यांनी थोडं खाऊ घातलं. तर त्याला ते खूप जास्त तिखट लागलं म्हणून तो त्याला ना म्हणत होता. आता घरी येताना आदू तर गाडीवरच झोपला होता म्हणून आल्या आधी त्याला झोळीत टाकले. सो असा होता आजचा दिवस. परत भेटू, तोपर्यंत बाय.